त्याबद्दल हेच सांगेल की आपल्या चिखली शहराची एकेकाळची जी जीवनदायिनी नदी ज्याला आपण म्हणतो. आपल्या ज्या जुन्या संस्कृतीमध्ये आपण इतिहासामध्ये जर बघितलं तर शहरं किंवा गावखेडे हे नदीच्या काठी वसायची. अशाच आपल्या या सुंदर अशा चिखली शहराला जन्म देणारी जामवंती नदी, ज्या जामवंती नदीच्या काठी आपलं चिखली शहर वसलेलं आहे, ती आपल्या चिखली शहराची एकेकाळची जीवनदायिनी नदी आज ती शेवटच्या घटका मोजताना दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की प्रदूषण, त्यामध्ये जे सोडलं जाणारं दूषित पाणी आणि कचरा, यामुळे होणारं प्रदूषण. आम्हाला एवढंच सांगायचं या ठिकाणी की नद्या या फक्त आपल्याला पिण्यासाठी अन्न, पाणी आणि जैवविविधता देत नाही, तर त्या मानवी संस्कृतीची ओळख आहे. मानवी जीवनाचा आधार आहे आणि नद्या जगल्या पाहिजेत. आपण या देशामध्ये आपली संस्कृती अशी आहे की आपण नदीला आई मानतो, माता मानतो. आणि ज्या देशामध्ये नदीला आई आणि माता मानलं जातं, त्या देशामध्ये नदीची अशी परिस्थिती होणं हे अतिशय दुर्दैवी आहे. म्हणून आमची या ठिकाणी चिखली तहसील या कार्यालयामध्ये आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो होतो. त्यांच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकारी साहेब आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी यांना सुद्धा आम्ही हे निवेदन पाठवत आहोत. तरी लवकरात लवकर या नदीवर जे सांडपाणी आहे त्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया प्रकल्प जर त्या ठिकाणी उभा राहिला आणि लवकरात लवकर ही नदी स्वच्छ झाली, तर या ठिकाणी नक्कीच चिखलीकरांना आनंद होईल आणि चिखली शहराच्या वैभवामध्ये एक अनोखी भर पडेल.